नमस्कार. कन्सेप्ट किड आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्षाचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला पाठीमागे दिसत असेल कन्सेप्ट किडा आपलं हे यूट्यूब चॅनल. तर ह्या चॅनलवरती एकदम अजब गजब एकदम जबरदस्त जवळजवळ 118 व्हिडिओ आहे आणि ईच आणि एव्हरी व्हिडिओ एकदम जबरदस्त क्वालिटीचा आहे. तर याच्याकरता मी थोडंसं सॉर्ट आउट पण केलेलं आहे, तुम्ही खाली बघितलं. तर इथं प्लेलिस्ट पण बनवलेलं आहे. तर प्लेलिस्टनुसार पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता. सर्व एकदम अप्रतिम दर्जाचा कंटेंट आहे. भरपूर मुलांना सिलेक्शन घेण्याकरता भरपूर जणांचे जेव्हा जेव्हा कोणता पण रिझल्ट लागला तर मुलांचे लगेच आपल्याला मेसेज येतात की सर माझं तुमची प्लेलिस्ट फॉलो करत होतो वगैरे वगैरे, सर तुमचे व्हिडिओ बघितले, वर्ड प्रॉब्लेम जमायला लागले वगैरे वगैरे, सर्व काही फीडबॅक मुलांची येत असतात. तर तुम्ही पण वर्ड प्रॉब्लेमला थोडीशी भीती असाल वगैरे वगैरे, तर नक्की आपले व्हिडिओ बघा. कुठेतरी भीती नक्की पोहून जाईल आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला बेनिफिट होईल. ठीक आहे. चला आता मी येतो आपल्या लाईव्ह मॉकवरती मेन. आणि त्याच्या आधी जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कंटेंट फॉलो करा, कंटेंट बघा. व्हिडिओ कंटेंट क्वालिटी सर्व काही आवडत असेल, एक्सप्लेनेशन वगैरे, तर नक्की लाईक करायला मात्र विसरू नका. आणि एक दोन तीन मित्राला नक्की शेअर करा, जेणेकरून आपला व्हिडिओ त्या विद्यार्थ्यापर्यंत नक्की जाईल. कारण कारण नाही का, जे खऱ्या अर्थाने जे विद्यार्थ्यापर्यंत कंटेंट पोहोचायचं ते तुम्हीच पोहोचू शकताय. तर त्यामुळे नक्की दोन तीन जणांना शेअर करा. ठीक आहे. चला मी नाही का डाईस घेतले, तर मी डाईस 10चीच घेतले. 10ची घेतो कारण पहिले 10 पैकी आपण कोणती तरी का 10ची का 20चीच घेऊ ना. ठीक आहे. गाईडलीचा सोर्स म्हणलं तर 20ची घेऊन टाकू. ठीक आहे. चला. तर 20 मध्ये 10 का नाही, कारण 10 याच्याकरता घेत होतो की हॉलिवूडचा म्हणजे हॉलिवूडचे मॉक मॅक्झिमम जण देतात ना, तर ते हॉलिवूडच बॅक ऑफ माइंड मध्ये राहिले म्हणून मी 10ची घेतली, कारण 10च्या पुढची आपण एखादी मॉक देणार होतो. बट आता गाईडलीच्या 20 पर्यंत आपण कोणती पण एखादी रॅन्डमली मॉक देऊ, जी काही येईल ती मॉक. ठीक आहे. तर पहिलं आपण नाही का भगवंताला देऊयात, पहिल्यांदा रोल करून भगवंताला देऊ आणि त्यानंतर आपण एकदा रोल करणार आहोत. जो नंबर येईल ती मॉक आपण ह्या मॉक पॅक मधली देणार आहे. जरी ती मॉक ऑलरेडी दिलेली असेल तर आपण काय करणार, पुन्हा एकदा रोल करणार. ठीक आहे. चला खरं सर स्टार्ट. ती पहिली भगवंताला दिली. ठीक आहे. आता रोल करायचं आपल्याला. रोल केलं, आला नंबर 10 नंबर, तर 10 नंबरची मॉक अवेलेबल असेल तर आपण देणार. तर 10 नंबरची मॉक अवेलेबल आहे आणि तिथं मस्तपैकी मॉडरेट लिहिलेलं आहे. ठीक आहे. फक्त आपण कोणचं शिक्षण देणार आहोत. आणि अजून एक थोडंसं तुम्हाला थोडंसं प्लॅटफॉर्म डिफरंट दिसत असेल, कारण थोडंसं इश्यूज आहे. तर आता ते सांगत बसत नाही, त्यामुळे थोडासा प्लॅटफॉर्म डिफरंट आहे. आणि ही मॉक मी रेकॉर्ड करून राहिलो. एक्झॅक्ट 1:24 झाले. 1:24 रात्रीच्या, दिवसाची नाही, रात्रीची 1:24 मी रेकॉर्ड करतोय. आणि समोर जोरदार लाईट आहे, तर थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतंय, बट तुमच्या साईडने ऍडजस्ट करा. आणि त्यातली त्यात गाईडलीचा मॉक पॅक आहे. तर मे बी डी आय वगैरे लिहिून द्यायला तुम्ही इकडे पेन आणि पेपर घेतले, तर याचा वापर मी करण्याचा प्रयत्न करेन. बट ठीक आहे, एक दोन तीन अटेम्प्ट कमी झाले तरी, बट मी ट्राय करेल की स्क्रीनचा वापर करायला, म्हणजे स्क्रीनवर लिहून. आणि जर नाही शक्य झालं तर इथं याच्यावर लिहिल आणि अनालिसिसमध्ये त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. चला सर करा स्टार्ट. अजून एक नाही का थोडंसं आपलं नाही का माऊसला पण इश्यू आलाय, तर माऊस नाही, मी सर्व काय आता पेन टॅबचा यूज आणि लॅपटॉपचा कीबोर्ड वापरून करणार आहे. ठीक आहे. रिझनिंग पहिल्यांदा 2 नंबर इंग्लिश आलाय, सबमिट केलं आणि आपलं हे क्वांट आलंय. 24/8 192. 270 मधून 192 गेले. 70 आणि 8, तर हे 78, तर 1078 झालं. भागिले याला 4 करायचं, 4 दुने 8, 4 सकत 24, 4 9 269 पॉईंट समथिंग काहीतरी पाहिजे. ही आहे 384, 25 सकत 150, 4 चोक 16, 160. तर 160 आले तर 10 म्हणजे 284. 284 नाही, सॉरी 374. 32 त्रिक 96, 75 त्रिक 225 असतात आणि त्यातून 115, तर हे झाले 110. 110 आणि 96 केलं तर 206 भागिले 5 केलं तर 412. 145 दुने 290 प्लस हे 27, 59 आणि हे 590 येतील मायनसमध्ये. तर 590 म्हटलं 390, 490, 590, हे -300 आले. तर 200
-273 पाहिजे ती काय 25% 210 105 प्लस 145 म्हणजे 250 आहे. तर 8 दुणे 16 160 म्हणजे 90 96 प्लस 36 म्हणजे हे झाले 232 तिथून 125 गेले तर 100 हे आले 112 तर 112 उत्तर पाहिजे 112 नाही आहे. चौथ्याचा वर्ग 196 प्लस 36 तर हे 232 आले मायनस 125 तर 100 आणि हे 7 107 25 म्हणजे 5 चौक 20 प्लस 32 सोयत्री 48 480 मध्ये हे झाले 500 178 126 134 भागिले 20 200 260 भागिले 20 म्हणजे हे आले 13 13 150 म्हणजे हे आले 137 भागिले 2 केलं 6 68 पॉईंट समथिंग काहीतरी मायनस आहे माझ्या बॅकअप माइंडमध्ये आहे 1331 म्हणजे 11 मायनस 6 2 12 120 इक्वल टू 5x प्लस 564 564 575 मधून 120 गेले 475 65 455 भागिले 5 9 1 12 गुंडे 12 124 55 70 7 35 385 हे 55 15 400 440 मध्ये 1000 म्हणजे काय 17 21 तर 63 मायनस 45 म्हणजे झाले 18 इक्वल टू x गुणिले 25 557 557 18 केले 67 77 575 25 गुणे 25 तर 9 दुने 18 9 सख 63 1 64 9 सख 54 असतात 8 तर 24 आणि हे प्लस 25 8 आणि 5 13 हात चाले 5009 823च्या दरम्यान कशाचा क्यूब आहे 9चा क्यूब आहे मी 9चा क्यूब सगळीकडे करतो मार्कर रिव्ह्यू करतो याला सोल्व ट्रेन तिकीट्स 4 आणि 3 3 7 7 चौक Finally, shop males who book ticket on Monday, number of female Thursday. Number of males who ticket on Saturday is 20% more than the Tuesday. 42 म्हणजे 252 on Friday 45% female who book train ticket for Mumbai while the rest of female who book for Delhi on Friday 45 ठिकाणी 55 सक 55 त्रिक 165 65 30 33 number of train ticket Monday is 5%
सॅटर्डे आणि फ्रायडे किती 60%, 100, and the different number of meals with ticket on winner. Tuesday, 210, 235 ही झाला, 25चा गॅप, 210 म्हणजे 26 ही आले, 36चा गॅप, 174 आणि 25 ही 49चा, 5चा, 6चा, 7चा म्हणजे 8चा येईल, इथं 9चा गॅप येईल, 61 मायनस 25, 24, 52 तर इथं 26 आले, 26, 28 आले, 52, 110, 48 हे झाले, 58 आले, 110 आणि 92 तर इथं 82 आले, इथं 92, 200, 104, 112 आले, 28, 56 म्हणजे 1, 2, 3 नंबर 110 राहू, 103 आणि 210 इंटू 2 प्लस 6 दिसतात, 210, 420 प्लस 5, 3, 4, 5, 7, 2, 2, 2 तर हे 28 चुकीचे आहे. 4 त्रिक भागिले 5 गुणिले 4 भागिले 5 गुणिले 9 भागिले 180 स्ट्रॉंग वाटलं तुम्हाला, कारण त्याला भाग नाही जाणार, भाग गेला तर 16 येणार नाही, कोणते नंबर, 185, 32, 13, 17, 50, 35, 14, 35, 53, 18, 24, 26, 27, 29, 13, 17 ह्या 2 नंबरमध्ये दिले, 2, 35चा प्राईम नंबर आहे ना, सध्या याला नको करायला. पंचवीस, 31, 43, 126,
तुमच्या टेबलमध्ये सर्वच आहे. लास्टला मी एक्सप्लेन करतो बरं का. पेनाला काहीतरी झालं बरं का. Ratio of the numbers of shop A and B. Snow and ratio of the number of bottles. आठ 16 17 27 27 4 2 8 80. क्वेश्चन संपले काय? बरंच चाललं बघितलं आपण हा क्वेश्चन. ओके सोल्ड इन शॉप सी बी सी डी. ओके झालं. तर the number of books sold in shop E is 45% more than the shop C. ओके सी 45% मोर आहे. सी पेक्षा 45% म्हणजे 50% आले असते. 80 म्हणजे 580 आहे. तर 760 म्हणजे 20. 600
180. Number of pens sold in Shopee is 280 more than 320. Total search. 30% books sold in shop D are science book, then 70% काढायचे 25 70 75. इथे विचारलंय फाइंड द रेशो ऑफ द नंबर ऑफ नोट्स सोल्ड इन शॉप ए अँड डी टुगेदर. 75 160 320 320 15 किलो 335 400 5 7 30 5 7 67 80. फाइंड द रेशो ऑफ नंबर ऑफ बुक. झालं नाही अरे हा केलं नाही का 92 नंबरचं. आता एवढाच राहिलाय. फाइंड द रेशो ऑफ मंथली एक्सपेंडिचर ऑफ ए इज 16x. हाई इन्कम आहे, हाई एक्सपेंडिचर आहे 7. Monthly saving of B is 20% more. याचा 7च्या पाड्यात यायला पाहिजे. तर 7च्या पाड्यात 1400 पण 2800 पण आहे. 1400 2800 आणि 2100 हे 2-3 ऑप्शन आहे. सर आपण 2100 घेतलं. हे नाही वाटत, 2100 नाही वाटत मग मला. तर मी 1400ला क्लिक करतो. ठीक आहे, मी याला रिस्क घेतली बरं का. बट ठीक आहे, बघूया. आपले मस्त सॉल्व झाले बरं का. फक्त आता रॉंग नको व्हायला वगैरे. एक रॉंग झाला वाटतं आपला, बहुतेक तो लास्टचा झाला बरं. पण इनकरेक्ट. ठीक आहे, बघूया. ठीक आहे, चालतंय. थोडासा टाइम कमी पडला आपल्याला लास्टच्या क्वेश्चनला, बट ठीक आहे चालतंय. बघूयात पर्सेंटाईल वगैरे किती आलाय. व्ह्यू ॲनालिसिस. ओके, थोडंसं मी तुम्हाला अप्रोच वगैरे पण सांगतो. तर 98.41% आले आपले. 98.41% आले. आपण जवळजवळ नाही का 35 सॉल्व केले. ते एक रॉंग झाला, मे बी तो लास्टचा असेल किंवा एखादा दुसरा असेल. तर याचा काही ॲव्हरेज टाइम वगैरे काही येतो का. ओव्हरऑल पर्सेंटाईल नका बघू. ठीक आहे, चला आपण काय बघूयात आता. याचं सोल्युशन बघायचं आपल्याला. एक कोणता रॉंग झाला तो एक बघूयात आपण. अरे यार, हा कसं काय रॉंग झाला. सो आपला तो लास्टचा मारलेला आलाय करेक्ट. हा रॉंग नाही व्हायला पाहिजे. सरकमफरन्स सांगितलं 2 × 22/7 इंटू R = 132. 22 3 7 तारीख 21. रेडियस 21 आली. ब्रेथ ऑफ रेक्टम 11 सेंटीमीटर लेस, म्हणजे ही 10 येणार आहे. ब्रेथ तर ब्रेथ 2 थोडे. अरे यार, मी 10 11 काहीतरी घेतलं ते 2. तर ते विचारलं आता पेरीमीटर 3 2 5 म्हणजे 10 किती. त्याच्या 5 टाइम्स, त्याच्या 5 टाइम्स 10 पंचे 50. ठीक आहे, माझं काहीतरी मिस्टेक झाली. इथं मी नाही का 21 मायनस 10 केलं आणि 11 घेतलं तर वाटतंय. 11 5 55 केलं, असं माझ्याकडून हे झाली गडबड. तर हा क्वेश्चन माझ्याकडून चुकला बाय मिस्टेकली. कॅल्क्युलेशन मिस्टेक होती. कन्सेप्च्युअल आपण एकदम करेक्ट होतो. सर हा तुम्ही क्वेश्चन करायला नको पाहिजे होते का. नाही, मी बरोबर केला होता,
फक्त माझं इथं 2 घेताना 11. तुम्ही सोल्युशनमध्ये पण बघा, इथं 11 घेतलं वाटतं मी. हे 21 मधून 11 मायनस केले ना, तर मी इथं 11 घेतले. मी ते 10 मायनस केले ॲक्च्युली. 10 मायनस केले मग 10 पाचशे 55 केलं. आणि कारण हे 11 नाही का 2 11 हे याच्या मल्टिपलमध्ये येत नव्हतं, तेव्हा थोडंसं हे झालं. नंतर मी परत चेक केलं, मग हे केलं. ठीक आहे, असो. मी आता नाही का सोल्युशन वगैरे सांगतो. तर याला आपल्याला लागले 24 सेकंद लागले. तुम्ही पण तुमचा टाइम बघा. इथं टॉपरचा टायमिंग वगैरे दिलेला नाही वाटतंय. 21 सेकंद, 21 सेकंद. इथं फायदा काय झाला माहिती 75 त्रिक. सर तुम्ही टेबल पाठ केलाय की नाही, तुम्ही ज्यावेळेस ते कसे कन्सिस्टंटली कॅल्क्युलेशन करताना ओरली ऑटोमॅटिकली तुम्हाला येतं 75 त्रिक. लगेच माझ्या पाठी 225, 72 त्रिक 216 आहे. तर हे नंबर फेमस नंबर आहे, तर हे ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहून जातात. 32 त्रिक 96 हे पण माझ्या पाठ झालेलं आहे. तर हे कशाने की तुम्ही जेवढं नंबरच्या याच्यात जाताल ना, तेवढं तेवढं तुम्हाला बेनिफिट होत राहील. 47 145 गुणवले 2. तर इथं उडी मारा प्रश्न. 145 डबल 290 आणि हे 27 लगेच 317. हे 217, सॉरी 317. त्यातून लगेच हे मायनस वगैरे. तर हे कसे मायनस केले की हे किती 10 आले, ते 590 आले ते ना. तर 590 आणि हे बाकीचे रिमेनिंग मायनस केले, तर ह्या पद्धतीनं. तर इथं किती 16 सेकंद लागले आपल्याला. इथं 33 सेकंद लागले. इथं 33 सेकंद का लागले मला, इथं काही चुकीचं केलं तर नाही, काहीतरी गडबड झाली असेल. ठीक आहे, याला 16 सेकंद लागले, याला 23 सेकंद लागले, याला 24 सेकंद लागले, याला 23 सेकंद लागले, याला 19 सेकंद लागले, याला 58 सेकंद लागले. 58 सेकंद लागण्याचं याचं कारण काय होतं, याला मी डबल आलो तर वाटतंय काहीतरी. आधी मी 9 टिक केलं, तर 9 काय टिक केलं तर माहिती का, मी 9 2 18 9 सक 54 आणि 1 55 558 केलं. त्याच्यानंतर हे 8 तारीख 24 हे 240 हे मायनस करायचे ते. तर मी मे बी ॲडिशन केलं असं, आणि 25 पण याच्यात ॲड केले होते वाटतं पहिलं. त्याच्यामुळे मी 9च्या आसपास ॲन्सर टिक केलं होतं. ठीक आहे, हे नंतर आपण रिव्ह्यू रिमार्क केलं, त्याचा फायदा झाला. आणि मी तर त्या मोमेंटला चेक नाही केलं, कारण माझे त्या मोमेंटला मे बी टाईम पण गेला असता किंवा लक्षात नसतं. ठीक आहे, आता ही कॅल्क्युलेट एकदम सोपी होती यार, खूप सोपी होती. फक्त नाही का ही जे डाटा दिला तो फक्त लिहायचा होता, बाकी दॅट सेट काहीच नव्हतं. मला 2 मिनिटं लागली पूर्ण कॅल्क्युलेट सॉल्व्ह करायला. आणि जर पेपरवर असेल तर अजून 10-20 सेकंद कमी लागले असते. कारण माझ्या डोक्यात बॅक ऑफ माइंडमध्ये चाललं होतं की अरे ही कॅल्क्युलेट बसेल की नाही, किंवा इथं करावं की पेपरवर करावं असं. ठीक आहे, याला या 2 मिनिटं. आता टोटल टाइम बघा बरं का, 2 मिनिटं म्हणजे 120 सेकंद. हे 17 केले तर 137, हे 16 केले तर 153. 153 आणि 30 केले तर 183. म्हणजे मला 183 म्हणजे 3 मिनिटात मी 5 क्वेश्चन कॅल्क्युलेटचे केले ते बरं का. 3 मिनिटात 5 क्वेश्चन. ठीक आहे, तुमचा पण टाईम बघा. तर आता हे डे आयला, तर डे आयला 1 मिनिट गेला पहिल्याला. नंतर 22 सेकंद म्हणजे 82 सेकंद झाले. 82 परत 22 सेकंद. 92, 102, 104. 104 आणि 14 118. 118 आणि हे 16 केले तर 134. 134 म्हणल्यानंतर तर 2 मिनिट 14 सेकंद मला डे यायला गेले. 2 मिनिट 14 सेकंद. म्हणजे याच्यामध्ये मी 5 क्वेश्चन सॉल्व्ह केले. ओके, आणि कॅल्क्युलेटचे 3 मिनिटात 5 क्वेश्चन सॉल्व्ह केले ते. म्हणजे 3 आणि 2 5 मिनिटात माझे 10 क्वेश्चन सॉल्व्ह झाले डे आणि कॅल्क्युलेटचे. ठीक आहे, नंबर सिरीजचा पण टाइम बघा. 25 सेकंद, 41 सेकंद, 39 सेकंद, 26 सेकंद, 28 सेकंद. आणि याला टाइम लागला, बट नाही का सर हे तुम्ही कसं मारलं. ह्या मला माहिती होतं 7च्या टेबलमध्ये हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे बरं का. 7च्या टेबलमध्ये येणार होतं आन्सर, एवढं तर कन्फर्म होतं बरं का. आता मी पहिलं हा ऑप्शन चेक केला ना, मी 2100 चेक केला ना, तिथं बघा हा 16 एक्स होता, हा 7 एक्स होता, आणि इथं हा 5 वाय, हा 8 वाय होता. तर मी काय केलं, तिने विचारलं तर मंथली एक्सपेंडिचर ऑफ हे म्हणजे हे विचारला होता. हा इन्कम आणि एक्सपेंडिचरचा होता ना. तर मला कळलं 7च्या टेबलमध्ये येणारे, बरं 3 ऑप्शन होते 7च्या टेबलमध्ये. मी पहिल्या टाकून बघितलं, इथं 2100 टाकला, इथं 2100 टाकला, तर मला कळलं एकची व्हॅल्यू किती 3 टाकावं लागेल. तर इथं टाकले मी 3 टाकलं तर 48 आले. तर 48 आणि 2100 केली तर 69 आलं. तर 69 आणि हे 5च्या मल्टिपलमध्ये येत नव्हतं, 5च्या मल्टिपलमध्ये येतोय, बट हा नंबर खूप घाण आला असता.
सिमिलरली 8चा हा मल्टिपल आहे ना, हा एकदम बोगस आला असता. त्यामुळे कळलं की हा एवढा नंबर बोगस ते देत असते, म्हणून मी म्हणलं की 2100 नाही. मग मी म्हणलं की 1400 किंवा 2800 पैकी आहे. म्हणून मग मी 1400ला टिक केली. 2800 का नव्हतं केलं, कारण ती खूप मोठी व्हॅल्यू झाली असती असं मला वाटलं. कारण इकडे हे मंथली इन्कम त्यांनी 5280 दिलेला होता, 5280. तर त्याच्यामुळे मग मी थोडंसं 2800 वरती गेलो नाही. तर त्याच्यामुळे मग मी इकडे जाऊ द्या, कारण 2800 रुपये ही कोणती आली असते यांची एक्सपेंडिचर आली असते याची 2800. तर याचं हे 5 वाय इकडं जाऊन लांब झाला असता. 5 वायपेक्षा ही व्हॅल्यू मोठी, ही व्हॅल्यू मोठी झाली असती, तर ही सेव्हिंग खूप जादा झाली असती. सेव्हिंग जादा झाली म्हणजे नक्कीच इन्कम त्याच्यापेक्षा जादा लागेल. इथं बघा 28 टाकलं, तिथं 4 टाकावं लागेल. तर 64 ही झाली. 64 आणि हे 2800 केलं तर 74 84 आणि हे तर ही आली 9200. ही 9200 आली 5. तर ही 9200 पेक्षा नक्कीच मोठी रक्कम येणार आहे. कारण 8 तुकडे ना, हे 5 तुकडे आहेत, तर हे 8 तुकडे मोठी येणार. ही मोठी आली म्हणजे ही व्हॅल्यू जादा मोठी येणार, बट ही व्हॅल्यू काय होती, ही व्हॅल्यू काय होती त्याच्यापेक्षा कमी होती. ओके. तर त्यामुळे मग मी ते थोडंसं डोकं लावलं त्याला असं काहीतरी. ठीक आहे. तसं लकचं पण आपल्याला तिथं हे भेटलं मला. हे होतं, हे नॉमिनल क्वेश्चन होता. मला त्याला 41 सेकंद लागले. सर्टन सम हे सांगतो. त्यांनी सांगितलं की जर 1 रुपया इन्व्हेस्ट करत असेल तर तो 2 रुपये होतो. मला कळलं 1 रुपयाचा इथं प्रॉफिट होतोय. तर 1 रुपयाचा प्रॉफिट किती वर्षात होतं, 5 वर्षात होतोय. त्यांनी सांगितलं 8 टाइम्स. तर 8 टाइम्स करण्याकरता मला किती किती प्रॉफिट व्हावं लागेल, इथं 7 रुपयाचा. तर मला कळलं 1 रुपयाचा प्रॉफिट भेटायला 5 वर्ष लागतात. तर 7 रुपयाचा प्रॉफिट भेटायला किती, हे 5 टाइम्स, हे 5 टाइम्स, 7 5 35 वर्ष. तर हे करायचं होतं, तो ऑप्शन टिक करायचा होता. हम्म. तर हे नॉमिनल क्वेश्चन होता. एला 12 दिवस लागत आहे. ए आणि बी दोघांनी मिळून काम केलं तर 60/7 लागत आहे. तर त्यांनी सीचं पण दिलं, तर बी आणि सीचं इकडे मी लिहिलं. तर यांचं मी एलसीएम घेतला 60, 12×5 = 60. तर इथं 7 आलं, तर याची 2 आले बीची, आणि इकडे एफिशियन्सी पण यांनी 2 3 दिली ती. तर मला कळलं हा 3 झाडं लावेल. आणि त्यांनी सांगितलं 50% म्हणजे 30 झाडं लावायला 3 भाग दिलं, तर किती 10 दिवस लागतात होते. ठीक आहे. तर हे असं केलं. सर हे कसं केलं, त्यांनी सांगितलं तर 8 आवर आणि 60 किलोमीटर अपस्ट्रीम. अगोदर मला वाटलं तर फक्त अपस्ट्रीमचं दिलं, नंतर डाऊनस्ट्रीमचं मी नंतर वाचलं. तर स्पीड ऑफ द बोट आहे, बोट इज 3 टाइम्स द स्पीड ऑफ द वॉटर. तर इथं हा 3 तुकडे असेल तर हा 1 तुकडा असणार आहे. आणि त्यांनी सांगितलं देन फाईंड द 360 किलोमीटर अपस्ट्रीम. तर मी याला 3x आणि हे अपस्ट्रीम म्हणजे काय, बोट मायनस वॉटर, तर इथं 2x येणार होतं. तर याने सांगितलं तर 60 किलोमीटर अपस्ट्रीमला म्हटलं तर किती, 3x मधून हे गेला तर 2x, प्लस 72 किलोमीटर डाऊनस्ट्रीमला, तर 3x अधिक 4x. तर याला 4ने भाग दिला, हे 18, याला तास लागत होते 8 तास. तर हे 30, 30 आणि 18 48. तर 8ने याला भाग दिला तर 6, तर एकची व्हॅल्यू आली माझी 6. तर 6 दुने 12, 12 त्रिक 36. तर 3 म्हणजे किती, 30. याचा F0 बरं का. हे कसं केलं तर हे सरळ सरळ दिलं तर ए बी आणि सी, ए 60% म्हणजे हा 5 असेल तर हा 8 असेल, आणि बी आणि सीचा 5 7 म्हणजे सेमच रेशो दिला तर डायरेक्ट इथे केलं. तिने सांगितलं सीचं 5 वर्षानंतर वय एच्या प्रेझेंट एवढे. तर सीचं मी 7x घेतलं, त्याच्यानंतर 5 घेतलं, आणि प्रेझेंट एचं किती 8x. म्हणजे 8तून 7x गेला, एकची व्हॅल्यू आली 5. तर लगेच यांचं भेटून गेलं 5 5 25, 7 5 35. तर त्यांनी विचारलं तर ए आणि बी मध्ये किती, तर 40 आणि 25 मध्ये 15 वर्षाचा डिफरन्स आहे. तिथं त्यांनी मार्क प्राईज आणि कॉस्ट प्राईज दिली ती. तर मी बोलतो की कॉस्ट प्राईस जर 4 रुपये असेल तर मार्क प्राईस 5 रुपये. आणि त्यांनी सांगितलं रेशो ऑफ मार्क प्राईस टू सेलिंग प्राईस. तर मार्क प्राईस 25 दिली तर 22 दिली, इथं 5 होती म्हणजे याला 25 येणं गरजेचं आहे. तर याला पण 5 नाही, 5 चोक 20. इथं 2 रुपयाचा प्रॉफिट आहे. ही कॉस्ट प्राईज, ही सेलिंग प्राईज, ही मार्क प्राईज आहे. तर हे 2 रुपयाचा प्रॉफिट आहे 20 वर. 2/20 केलं तर 1/10 आलं. 1/10 म्हणजे किती, 10% असतं. हा क्वेश्चन तुम्हाला सोडून दाखवला. माझी मिस्टेक झाली कॅल्क्युलेशनली. हा पण आपला रॉंग असतो, हा पण आपला करेक्ट असतो. ओके. या क्वेश्चनला थोडासा टाइम गेला असेल बघा, 59 सेकंद. कारण मी थोडंसं वेगळंच काहीतरी माइंडमध्ये चाललं माझं. रेशो ऑफ द नंबर ऑफ बॉटल सोड इन ए टू बी शॉप इज 8 असणं. रेशो ऑफ द बॉटल सोड बी टू सी 9. तर रेशो सेम येतं हे. तर अवरेज बॉटल 360 दिल्या, अवरेज 360 दिलं, तर याच्या 3 पट करायचे. त्याच्या 30 त्रिक 108 माझ्या पाठ आहे. तर 10 9 19 आणि 8 हे 27. हे याच्यात 4 पट होतं. तर विचारलं होतं डिफरन्स बिटवीन ए आणि सी. तर 10 आणि 8 मधला तर 2 म्हणजे किती, 4 2
8 8 म्हणजे किती हा 080 वाला. ठीक आहे. आणि मी इथं 1080 ना आधी 360च घेतलं तर नंतर आवरेज शब्द बघितला बरं का. झाले आपले 35 क्वेश्चन. ओके, ठीक आहे, झाले वाटतंय. तर ह्या प्रकारची मॉक होती. याच्यामध्ये तुम्ही नाही का प्रॉपरली कम्पेअर केलं असेल प्रत्येक क्वेश्चन. आणि मला वाटतं की नाही का तुम्ही प्रॉपरली असं नाही का सिम्प्लिफिकेशनचा पण टाइम माझा काउंट करा पूर्ण. मी काय पूर्ण काउंट नाही केला. तुम्हाला बघा सिम्प्लिफिकेशनला एखाद्या क्वेश्चनला तुम्हाला ज्यादा लागेल, एखाद्या क्वेश्चनला मला कमी लागेल. बट ॲट द एंड नाही का तुम्ही जेवढे 10 5 10 जे काही सिम्प्लिफिकेशन आहे ना त्याचा पूर्ण सेट घ्या. त्याच्यामध्ये बघा डिफरन्स किती पडतोय. जर 1 2 3 मिनिटाचा जर डिफरन्स पडत असेल 1 2 3 मिनिटाचा तर इम्प्रूव्हमेंटचा स्कोप आहे चांगल्या प्रकारे. आणि मी जरी ओरली करत असेल तुम्ही लिहून करत असेल बट टाइम जर सेम लागत असेल तर अप्रोच चेंज करायची गरज नाही. बट जर तुम्हाला खूप जादा टाइम लागत असेल तर नक्की अप्रोच चेंज करू शकता, तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे, चला. आणि बाकीचं तर मला वाटतं की नाही का कोणी करायला पाहिजे कोणी नाही करायला पाहिजे. तर तुम्ही ॲनालिसिस जास्तीत जास्त करा जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारे करायचं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय काय वाटला ते नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि फीडबॅक नक्की देत चला. आणि SICIचं पण लेक्चर आहे तर ते पण आपण नाही का नक्की. मी आज PPTचं थोडं काम बाकी होतं तर ते केलंय. अजून काही बाकी आहे. बट मी ज्यावेळेस थोडंसं त्याच्यामध्ये आपण नाही का SICI मध्ये थोडे चेंजेस येतोय ते मी तुम्हाला सांगेलच नंतर. ठीक आहे. चला मी SICIच्या लेक्चरबद्दल काही सध्या तर बोलत नाही. थोडंसं माझ्याकडून SICIच्या लेक्चरला लेट झालंय मला माहिती आहे. बट थोडंसं आहे का ॲडजस्ट नाही होते त्यामुळं तो इश्यू झालाय थोडंसं. ठीक आहे. आता नाही का हा व्हिडिओ प्रॉपर पद्धतीने बघा, प्रॉपर पद्धतीने बरं का. म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ प्रॉपर पद्धतीनं मॉक द्या स्वतः, त्यानंतर सॉल्व करा. त्यावेळेस तुम्हाला कळेल की यार कशा प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला मॉक टॅकल करायची वगैरे वगैरे त्या पद्धतीनं. आणि बाकीचं मी थोडंसं आज नाही का मॉक देताना एवढं जादा बोललो नाही. त्याचं कारण पण असं होतं की नाही का जवळजवळ 2 वाजत आलेले आहे. तर मी आणि ते एकदम फ्लोमध्ये गेलो मी. असं मॉक देताना मी जादा बडबड नाही केली वाटतं. एक्सप्लेनेशन नाही दिलं बट लास्टला मी तुम्हाला दिलं. ठीक आहे. तर मॉक आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या 2 3 4 मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा सांगतो जे पॉईंट मॉक देताना तुम्ही जे जे पॉईंट तुम्हाला जाणवले त्याच्यावरती काम करता जाणो. 10 12 15 दिवसात चांगली इम्प्रूव्हमेंट दिसेल. काय चांगली इम्प्रूव्हमेंट दिसेल. जर तुम्हाला आउटपुट पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या मॉकमधून जे जे पॉईंट काढले ते ते पॉईंटवरती काम करा. नसेल काढले परत एकदा नाही का थोडीशी मॉक बघा. तुमचं मॉक एका डिव्हाइसमध्ये ओपन ठेवा. प्रत्येक क्वेश्चन कम्पेअर करा एकमेकाला. जेणेकरून काय होईल की तुम्हाला कळेल की तुम्ही काय केलं होतं आणि इथं सरांनी काय केलंय. जे जे गोष्ट तुम्हाला भारी वाटेल, जी जी गोष्ट तुम्हाला वाटेल की हे इम्प्लिमेंट करायला पाहिजे ते करा. आणि असा भरपूर मुलांना फायदा झालाय. आपण फक्त नाही का टेलिग्राम ग्रुपला कितीच फीडबॅक टाकावा असा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे मी एवढी फीडबॅक टाकत नाही. बट जे जे टाकावं वाटते ते ते फीडबॅक मी नक्की टेलिग्रामला टाकतो. बट नाही का भरपूर जणांना नाही का 3 4 लेक्चरचा पण बेनिफिट झालेला आहे, होतोय आणि यापुढेही होईल. ओके. तर तर तुम्ही प्रॉपरली बघा. तेवढीच माझी ही विनंती आहे. आणि बाकी 1 2 3 4 मित्रांना नक्की शेअर करा. आणि काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या शेजारीची. आपण इथंच थांबतोय. भेटूयात पुढच्या अशा दमदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि अगदी तुमच्या शेजारीची सुद्धा. चलो बाय 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 बाय, शुभरात्र.